मध्य रेल्वे असो वा पश्चिम रेल्वे, प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। त्यातच काही ग्रुप्सची दादागिरी तर इतकी आहे की मारामारी आणि दमदाटी असे प्रकार सुद्धा आता पाहायला मिळतात। विरार लोकल असो वा मध्य रेल्वे मार्गावरची बदलापूर कर्जत, लांब पल्ल्याच्या लोकलमध्ये असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात। गेल्या सोमवारीच पुरुषांच्या डब्यात कशा प्रकारे दमदाटी झाली ती दृश्य आपण पाहताय। गेल्या सोमवारची ही दृश्य आहेत, डहाणू लोकल मधली ही दृश्य आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। काही जण अगदी ट्रेन मध्ये जागा मिळवतात, पण जागा मिळवल्यानंतर काही ग्रुप्स असतात जे या प्रवाशांना मारामारी करताना पाहायला मिळतात, दमदाटी करताना पाहायला मिळतात। आम्ही ग्रुप मध्ये आहोत, आमच्या जागेवरती का बसलात म्हणून या प्रवाशाला बेदम मार दिला। आपण पाहतोय ही दृश्य। आपण दृश्य पाहिली, पण अशा प्रकारची दादागिरी आपल्याला रोज पाहायला मिळते। पण याची नेमकी काय कारण आहेत हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। पश्चिम रेल्वेमधनं रोज किती प्रवासी साधारण प्रवास करतात, काय नेमका या रेल्वेवरती ताण येतो हे सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवर पहा। पश्चिम रेल्वेचे प्रवासी आहेत 35 लाख, तर या मार्गावरून रोज 1305 लोकल प्रवास करतात। बोरिवली विरार दरम्यान साधारण 35% लोकल धावतात। एकूण लोकल पैकी आपण पाहिलं 1305 लोकल धावतात, त्यापैकी 35% लोकल या मार्गावर धावतात। डब्यांची क्षमता ही 230 प्रवाशांची आहे, पण प्रत्यक्षात मात्र कोंबून प्रवासी भरलेले आपण रोजच पाहतो। बोरिवली ते विरार या दरम्यान साधारण 8 लाख प्रवासी प्रवास करतात। तर या रेल्वेतल्या दादागिरीच्या विरोधात कुणीही तक्रार नोंदवली तर त्यावर 100% कारवाई होईल असं आश्वासन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रयत यांनी दिले। लोकल ट्रेन ही कुणाच्या एकाचा हक्क नाही, सर्व प्रवाशांची ही लोकल ट्रेन आहे। जर कुणी दादागिरी करत असेल आणि कायदा हातात घेत असेल तर तक्रारी नोंदवा असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। नहीं ऐसा मतलब किसी की ट्रेन तो सबकी होती है कि किसी एक इंडिविजुअल किसी ग्रुप के या किसी व्यक्ति विशेष की नहीं हो सकती है, और ये कोई ऐसा करता है तो ये कानून को अपने हाथ में ले रहा है और उसके अगेंस्ट त्वरित कार्रवाई होगी। और जहाँ तक हमारी जानकारी है कि करीब 20% लोगों की जो पॉपुलेशन डेंसिटी है या पैसेंजर डेंसिटी है वो कम हुई है, और बोरीवली सेक्शन में शायद थोड़ा और ज़्यादा हुआ है बिकॉज जो ज़्यादा गाड़ियाँ हमने बढ़ाई हैं और 12 कार किया है, 15 कार किया है, तो मोस्टली हमने बोरीवली विरार सेक्शन में किया है। आपण पाहिलं की तक्रारी नोंदवण्याचं आवाहन हे रेल्वेच्या पीआरओंकडून करण्यात आलंय। पण हे सगळे प्रकार नेमके का घडतात, याची काय कारण आहेत, या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य शैलेंद्र कांबळे आहेत। आपण त्यांचं स्वागत करूयात। या चर्चेत ते सहभागी होतात। त्याचबरोबर आपले प्रतिनिधी अमित जोशी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण अमितकडे जाऊयात। अमित, आपण हा व्हिडिओ पाहिला, गेल्या सोमवारचीच ही घटना आहे आणि डहाणूला जाणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशानं धावपळ करत जागा मिळवली तर तू आमच्या जागी बसला म्हणून एका ग्रुपने मारामारी केली। ही एक घटना झाली, पण अशा प्रकारचे ग्रुप्स ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात। या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय उपाय नेमके करायला हवेत असं तुला वाटतं, अगदी थोडक्यात? आपल्याला माहिती आहे की मध्य रेल्वे मार्गावर 42 लाख लोक प्रवास करतात, पश्चिम रेल्वे मार्गावर 35 लाख लोक प्रवास करतात। मध्य आणि पश्चिम रेल्वे मधला फरक लक्षात घेतला तर मध्य रेल्वे मार्गावर हार्बर लाईन आहे,
ट्रान्स हार्बर लेन आहे आणि मेन लाईन आहे, म्हणजे हे तिन्ही मार्गामधून 42 लोक प्रवास करतात. मात्र पश्चिम रेल्वेचे आपण चित्र बघितलं तर एकाच मार्गावर म्हणजेच चर्चगेट पासून बोरिवली ते थेट विरार डहाणूपर्यंत हा प्रवाशांचा आकडा 35 लाखांच्या घरात आहे. म्हणजे एकाच मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना आपल्याला वारंवार होताना बघायला मिळतात. सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारे ही जीवघेणी गर्दी आहे, रोजचा लोकल प्रवास हा जीवघेणा या शब्दाच्या पलीकडे अत्यंत खतरनाक अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे. लोकलची संख्या जरी वाढवली तरी ही गर्दी कमी होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळेच लोकल मधून प्रवास करताना अशा प्रकारचे प्रकार, धक्काबुक्की असेल, दादागिरी असेल, दोन ग्रुप मधली मारामारी असेल किंवा एखाद्या ग्रुप मधील एखाद्या एकट्या दुकट्या प्रवाशांवर होत असलेली दादागिरी असेल, हे प्रकार वारंवार होताना बघायला मिळतात. त्याच्यामुळे वाढलेली गर्दी आणि तुलनेत लोकल गाड्यांची मर्यादित संख्या याच्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना आपल्याला वारंवार नव्हे तर दररोज, दर तासाला, दर मिनिटाला अशा ठिकाणी होताना झालेले आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. शैलेंद्र कांबळे सुद्धा आपल्यासोबत. सर, आपण पाहिलं की हे प्रकार रोज होत आहेत, काय नेमकी कारण आहेत याची? आपण थांबवू शकणार नाही आहोत का ही सगळी दादागिरी? नाही, थांबवू शकतो, त्यामध्ये काही दुमत नाही. कसं आहे की एकतर जसं आता अमित म्हणाले की 35 लाख प्रवासी ह्या पट्ट्यामध्ये प्रवास करतात रोज. आणि काय होतं आहे की सुरुवातीच्या जर आपण विचार केला की पूर्वी माणूस विरार, वसई किंवा पुढच्या पट्ट्यातून किंवा बोरिवलीमधून मुंबईला जरी येत असेल तर थोडी भीती होती याच्यामध्ये की ट्रेनमध्ये कोणी अँटी सोशल्स घुसलं आहे का, सामाजिक तत्व घुसलं आहे का, उद्या त्यांचं कुठे पाकिट मारतील किंवा त्यांच्यावर अशा पद्धतीचा अत्याचार करेल, म्हणून काही लोक कामाच्या ठिकाणी गटागटाने असे मिळून जात होते. आणि त्यामुळे काय होतं, ती गट परंपरा जी आहे ती कायम राहिली. परंतु ती कायम राहत असताना जसे जसे प्रवासी वाढत गेले, प्रवाशांची संख्या वाढत गेली, त्याप्रमाणे ह्या गटामध्ये जे काय नवीन बदल होत गेले, नवीन गटाचे काही सदस्य वाढायला लागले, तसतसं त्यांच्यामध्ये मग हा माझ्या बोरिवली स्टेशनचा, हा माझ्या भाईंदर स्टेशनचा, हा माझ्या विरार स्टेशनचा, वसई स्टेशनचा, अशा पद्धतीची एक थोडी ज्याला आपण संकुचित भावना जी आहे ती तयार झाली. आणि मग तो गट असतो तो विरारचा असतो, मग त्या गटाच्या डब्यामध्ये जर एखादा कोण असा शिरला की मग ती दादागिरी असते, कारण गट समूहाने असल्यामुळे ती दादागिरी होते. खरं म्हणजे मला वाटतं की अशा पद्धतीचा विचार प्रवाशांनी करणं हे मला वाटतं योग्य नाही, ते चुकीचं आहे. आपण एक प्रवास करताना त्या प्रवासामध्ये सर्व जाती धर्माची लोक, म्हणजे प्रवाशांनी ही काळजी घ्यायला हवी. हे वैयक्तिक पातळीवर झालं पाहिजे, पण मुळामध्ये लोकलची असलेली संख्या, प्रवाशांचा एकूणच असलेला ताण, हे याचं मूळ कारण आहे असं आपल्याला वाटतं. नक्कीच ना. संख्या वाढलेली आहे, त्याप्रमाणे ज्या सेवा, सर्व्हिसेस ज्या पुरवल्या पाहिजे होत्या त्या दिल्या पाहिजे होत्या किंवा ते वेळेत त्याचं जे आहे गणित बसवलं पाहिजे. त्याच्यामध्ये पश्चिम रेल्वेचं व्यवस्थापन हे निश्चितपणे त्याच्यामध्ये असफल ठरलेलं आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे बिचाऱ्या प्रवाशांवर पडतो. आणि मग काय होतं की ट्रेन वेळेवर आली नाही, ट्रेन एक निघून गेली तर मग दुसरा प्रवासी काय करतो की त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो, गर्दी होते. मग गर्दी झाल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अंगाला अंग लागलं, कोणाचं आणखीन काय बॅग लागली, तर अशा पद्धतीने मग ती भावना तयार होते, वाढत जाते. आणि मग एकामेकाला शब्दावरून मग तुम्हाला असंच का बोलला, एखादा वरिष्ठ जर नागरिक असेल त्याला एखाद्या कनिष्ठ किंवा तरुणाने एखाद्या अरे म्हणाला की त्याच्यावरनं ते शब्द वाढत जाऊन तो जो आहे ठसल जो आहे तो वाढत जातो आणि त्यातून होते मग हातापायी होते, मारहाण होते आणि त्यातून असे प्रकार घडतात. आता कुणी जर जागा ऑक्युपाय करण्याचं जर हे करत असेल, हट्ट दाखवत असेल किंवा दादागिरी दाखवत असेल तर ते योग्य नाही. त्याचं प्रबोधन करणं गरजेचं आहे की नाही, ते माणसाने स्वतःच प्रबोधन करून घेणं देखील गरजेचं आहे. हे आपण प्रवासी आहोत, सगळे लोक फुकटे प्रवासी नाहीत, सगळे पैसे देऊन प्रवास करतात. आता मी जरी सेकंड क्लासमध्ये जात असताना अशा बऱ्याच घटना घडतात, पण आपल्याला आपली जाणीव उंचवली त्यामुळे आपल्याला गप्प बसावं लागतं. ठीक आहे, होतात, बोलतात, त्याची समज नसेल एवढी, तर अशा पद्धतीने देखील आपल्याला विचार करावा लागेल. ही सामूहिक जबाबदारी. हो, अगदी सामूहिक जबाबदारी. आणि त्याचबरोबर एक थोडं व्यवस्थापनाने, रेल्वे व्यवस्थापनाने देखील त्याच्या बाबतीमध्ये एक अवेअरनेस क्रिएट
क्रिएट केलं पाहिजे. एक लोकांमध्ये लोकांची जाणीव उंचवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे आपण माणूस आहोत, कोणी बाहेरचा नाही, कोणी आतला नाही, अशा पद्धतीची भावना म्हणजे न धरता प्रशासनानं सुद्धा लक्ष ठेवायला हवं आणि त्याचबरोबर ही सामूहिक जबाबदारी याचं भान सुद्धा प्रवाशांनी ठेवायला हवं. लोकल मधली मारामारी ही आता जवळपास नेहमीचीच झाली आहे. ग्रुप्सची दादागिरी सुद्धा आपण पाहिली, ती महिलांच्या डब्यात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अमित जोशी आहेत. आपण सुरुवातीला अमितकडे जाऊयात. अमित, आपण पाहिलं ग्रुप मधली ही दादागिरी आणि मारामारी तर पाहतोय, पण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलंय की तुम्ही तातडीनं जर त्याची तक्रार नोंदवली तर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात असं होतं का? आणि हा ग्रुपिझम रोखण्यात किंवा मोडून काढण्यात रेल्वे प्रशासन काही अंशी तरी यशस्वी झाल्याची उदाहरणं आहेत का? आपल्याला माहिती आहे की फक्त रेल्वेच्याच बाबतीत नाही तर कुठेही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडतात, पटकन कोण पोलिसांकडे तक्रार करायला येत नाही. त्याच्यामुळे मग हे रेल्वेच्या बाबतीत सुद्धा किंवा अशा प्रकारच्या घटनांमध्ये सुद्धा दिसून येतं. जेव्हा लोकल ट्रेनमध्ये चढ उतार करताना असून दे किंवा लोकल गाडी पकडताना असून दे किंवा लोकल ट्रेनमधून प्रवास करताना असून दे, अशा प्रकारचा न्यायालयीन प्रक्रिया असेल, पोलीस प्रक्रिया असेल, त्याचा त्रास होईल म्हणून सहजा कोण पुढे येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीला जाण्याच्या निमित्ताने अशा प्रकारचा त्रास टाळण्यासाठी लोकांचा किंवा प्रवाशांचा कल असतो. म्हणूनच ही ट्रेन किंवा अमुक डबा कशाला पकडायचा, आपण ट्रेनच बदलू किंवा दुसरा डबा पकडू, असाही लोकांचा किंवा प्रवाशांचा कल असतो. त्याच्यामुळे फारसं कोण या संदर्भात तक्रारी करायला पुढे येत नाही. आणि ज्यामुळे ही गटबाजी असते किंवा ग्रुपची ही दादागिरी असते ती अशीच कायम राहते. लोकलचे प्रवासी ट्रेन बदलतात, जो डबा आहे ज्या डब्यामध्ये दादागिरी झाली तो डबा बदलतात. त्याच्यामुळे अशा घटना दररोज होत असतात, दर तासाला होत असतात, मात्र तक्रार करायला कोण अर्थातच पुढे येत नाही. बरोबर आहे. शैलेंद्र कांबळे सुद्धा आहेत आपल्यासोबत. सर, आपण पाहिलं अमित जसं आता म्हणाला की लोक तक्रार करायला धजावत नाहीत, याचं नेमकं कारण काय आहे? की अधिक फ्रेंडली असायला हवं रेल्वे प्रशासनानं, की तक्रार केल्यानंतर तक्रार करणाऱ्याच्या मागेच ससेमिरा लागतो चौकशीचा? तुमचा अनुभव काय सांगतो? त्याच्यामध्ये काय आहे की मुंबईमध्ये एकदम सगळ्यांचं धावपळीचं जीवन आहे आणि रोज कामावर जायचं आहे आणि कमवायचं आणि खायचं असा सगळा भाग आहे. दुसरं पोलीस असेल किंवा प्रशासनाच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये सर्वसाधारण माणूस अडकू इच्छित नाही. परंतु एक आहे की ह्या सगळ्या अशा घटना जेव्हा घडतात, ज्या डब्यामध्ये माझ्याबरोबर अशा एखादी घटना घडली आणि मला जर BRPचा किंवा RPFचा जर माझ्याकडे नंबर असेल किंवा त्या गाडीमध्ये तो नंबर असेल आणि तो मी जर फिरवला तर तातडीने लोक किंवा GRP SRPची लोक त्या ठिकाणी तुम्ही ज्या स्टेशनवर आहात त्या स्टेशनच्या पुढच्या स्टेशनच्या पर्यंत हे सगळे फोर्स येऊ शकते आणि तिथे त्या पद्धतीने हे कृत्य करणारे लोकांवर अशा पद्धतीचं कारवाई होऊ शकते. कारण असे प्रकार मुंबईमध्ये झालेले आहेत. म्हणजे तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि जे असे कृत्य करणारे लोक आहेत त्यांच्यावर शिक्षा देखील झालेली आहे. तर असं होऊ शकतं. फक्त एवढंच आहे की त्या बिचाऱ्या प्रवाशाने त्या पद्धतीची तत्परता दाखवली पाहिजे. आपण पाहिलं डहाणू लोकल मधली पुरुषांच्या डब्यातली दृश्य पाहिली तर महिलांच्या डब्यात सुद्धा अशाच प्रकारची दृश्य पाहायला मिळतात. काही ठराविक ग्रुप्सची जणू मक्तेदारी असल्यासारखा हा प्रवास त्या ग्रुप्सकडनं होतोय. अमित जोशी आहेत. आपण पुन्हा एकदा अमितकडे जाऊयात. अमित, आपण पाहिलं की मुंबईकरांसाठी रोज अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा रोजचा संघर्ष झालाय. कसा सोडवायचा हा प्रश्न अगदी थोडक्यात? दोन मुद्द्यांमध्ये किंवा दोन टप्प्यांमध्ये सांगता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे भौगोलिक रचना आहे मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशाची आणि नोकरीची जी व्यवस्था किंवा रोजगार जो उपलब्ध आहे त्याच्यामुळे सकाळी उत्तरेकडून गर्दीचे लोंढे हे दक्षिणेच्या दिशेने प्रवास करतात आणि संध्याकाळी दक्षिणेच्या दिशेकडून उत्तरेच्या दिशेने प्रवास करतात. त्याच्यामुळे गर्दीचा लोंढा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असल्यामुळे अशा प्रकारची गर्दी होते. अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास लोकांना करावा लागतो. तर हे रोजगाराचं जे विकेंद्रीकरण केलं, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याच ठिकाणी जर का जवळच्या भागामध्ये नोकरी उपलब्ध करून दिली तर अशा प्रकारे लोकलने एक तास दीड तास प्रवास करण्याची वेळच प्रवाशांवर येणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे वाद होणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढली, नागरीकरण झालं की त्या ठिकाणी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी होते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पहिल्यांदा विरारपर्यंत लोकल होती, आता ती डहाणूपर्यंत गेलेली आहे आणि आता इथे उरणपासून ते अलिबागपर्यंत लोकल ट्रेनची मागणी होते. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढल्याबरोबर त्या ठिकाणी लोकल ट्रेनची मागणी होते. त्याच्यामुळे अशाही मागणींना कुठेतरी थांबा देण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टींचा
ताळमेळ साधला तर अशा प्रकारची गर्दी कमी होऊन नक्कीच अशा प्रकारचे घटना आपल्याला नक्कीच टाळता येतील. बरोबर आहे, ताळमेळ साधणं आवश्यक आहे. शैलेंद्र कांबळे सुद्धा आहेत. सर, तुम्ही काय सांगाल, काय तोडगा या प्रश्नावरती आपल्याला दिसतोय? नाही, जसं आता अमित म्हणाले की विकेंद्रीकरण झालं पाहिजे, की वेगवेगळ्या ठिकाणी कामाची अशा पद्धतीची विभागणी झाली तर निश्चितपणाने प्रवासी देखील असे विभागून जातील आणि त्याचा परिणाम ह्या सगळ्या परिवहन सेवेवर म्हणजे त्याचा भार कमी पडेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे आहे की एकतर प्रवाशांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सगळे प्रवासी आहोत आणि आपल्याला नोकरी धंद्यासाठी बाहेर जायचं, तर आपण स्वतःमध्ये वाद निर्माण करण्याची काय सामूहिक जबाबदारी आणि वैयक्तिक भान महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. धन्यवाद सर, तुम्ही एकूण या सगळ्याचं विश्लेषण केलं. अमित जोशी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत होते. रेल्वे ग्रुप्स मधली दादागिरी जरी पाहायला मिळाली तरी प्रत्यक्षात मात्र जागरूक नागरिकांनी पोलिसांना फोन करून तातडीनं याची माहिती दिली तर ही झुंडशाही रोखणं शक्य होऊ शकणार आहे. हे झाले उपाय, पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे उद्योगधंद्यांचं विकेंद्रीकरण जर झालं तर इतका लांब प्रवास करणं रोज जे सर्वसामान्यांसाठी अपरिहार्य आहे, नोकरदार वर्गासाठी अपरिहार्य आहे, ते रोखणं शक्य होऊ शकणार आहे. तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेल्वे प्रशासनानं सुद्धा काहीसं लोकल फ्रेंडली वातावरण निर्माण करणं, ग्रुप्स मधल्या या झुंडशाहीला रोखण्यासाठी काउन्सिलिंग करणं असे सुद्धा उपाय करण्याची आवश्यकता व्यक्त होतीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.